तर आता डीएनए टेस्टची प्रक्रिया सुरू झालेली आहे। काही जवळचे नातेवाईक ते येऊन डीएनए सॅम्पल देतायत, जेणेकरून आपल्या नातेवाईकांची ओळख पटेल, त्यांचे मृतदेह ताब्यात येतील यासाठी हे डीएनए सॅम्पल्स जमा केले जात आहेत। तर याच संदर्भात आपण बोलणार आहोत। डीएनए एक्सपर्ट नाशिकमधनं डॉक्टर ज्ञानदेव चोपडे आपल्यासोबत जोडले गेलेत। डॉक्टर स्वागत। खरं तर ही खूप मोठी दुर्घटना आणि त्या संदर्भात ज्या डीएनए चाचण्या आता यासाठी कराव्या लागतायत, तर ही वेळ खरं तर कोणावरती येऊ नये। मात्र आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूयात की ही डीएनए चाचणी नेमकी कशी केली जाते। राईट. आता जे काही मृतदेहांचे अवयव असतील तिथे, बोन असतील किंवा दात असतील किंवा त्यांच्या शरीराचा कुठलाही अवयव असू दे किंवा स्किन असू दे, ते आपल्याला वेगळी करून ती काढून मिळवून त्यापासून आपल्याला डीएनए वेगळं करता येतं, ज्याला डीएनए एक्सट्रॅक्शन आपण म्हणतो। साधारणतः कसं आहे की अशा प्रकारामध्ये हाडं आणि दात हे जे आहेत हे रेजिस्टंट असतात, ते खूप साऱ्या टेम्परेचरला सुद्धा त्यातून ते वाचतात, तर त्यातून आपल्याला डीएनए वेगळं करता येऊ शकतं। अगदी कमी जरी मिळालं तरी त्या डीएनएला आपल्याला मल्टिप्लाय करता येतं, तसं तंत्रज्ञान आपल्याकडे उपलब्ध आहे। आणि ते डीएनए वेगळं केल्यानंतर त्याचं एक विश्लेषण केलं जातं, ज्याला आम्ही म्हणतो डीएनए प्रोफाइलिंग किंवा फिंगर प्रिंटिंग। तर डीएनए प्रोफाइलिंगचा अर्थ असा आहे की ऍक्च्युअली त्या व्यक्तीच्या जीवनाच्या भाषेचा म्हणजे डीएनएचा एक नकाशाच आपण तयार करतो, आणि तो नकाशा तयार केल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांच्या डीएनएच्या नकाशासोबत आपण त्याला कम्पेअर करू शकतो। म्हणजे नातेवाईकांचं डीएनए सुद्धा आपल्याला गरजेचं आहे। आई वडील असू देत किंवा बहीण भाऊ असू देत किंवा मुलं असू देत, त्यांचं डीएनए सुद्धा आपल्याला घेता येतं, त्या डीएनएचंही प्रोफाइलिंग करता येतं, त्याचा नकाशा तयार करता येतो। आणि हे दोन्ही नकाशे मॅच केल्यानंतर जर त्यात व्यवस्थित मॅच झालं तर आपल्याला निश्चित सांगता येतं की मृतदेह हा कोण व्यक्ती आहे ते। बरं, मात्र आत्ताच्या अपघातामध्ये जर एक एक मृतदेह जे हॉस्पिटलमध्ये आणले जात होते त्याची जर अवस्था बघितली तर पूर्णपणे जळलेल्या अवस्थेत आहेत, म्हणजे त्यात काही उरलंय का अशी देखील शंका येईल। मग अशा स्थितीमध्ये ते डीएनए सॅम्पल घेणं शक्य असतं का? अगदी थोडे जरी आपल्याला अवयव मिळालेत ना, म्हणजे शरीराचा कुठलाही भाग असू दे, बोन जरी असले किंवा दात जरी असले, जे शक्यतो अशा याच्यामधून शिल्लक राहतात, किंवा शरीराचा तुटलेला एखादा अवयव असेल तर त्यापासून आपल्याला थोडं जरी डीएनए मिळालं तरी आपल्याला त्यापासून मल्टिप्लिकेशन करता येतं आणि ते वापरता येतं। बरं, किती वेळ लागतो या डीएनए मॅचिंग टेस्टला? पूर्ण प्रोसेसला साधारणतः 2 ते 3 आठवडे लागू शकतात। सर्वसाधारणपणे 2 आठवड्यांमध्ये जर व्यवस्थित डीएनए मिळालं तर 2 आठवड्यांमध्ये होऊ शकतं। कधी कधी 3 ते 4 आठवडे सुद्धा लागू शकतात, पण 2 आठवड्यामध्ये बहुतांशी होतं। बरं, आता जे कोणी अपघातग्रस्त आहे, ज्यांचा मृत्यू झालाय, त्यांच्या नातेवाईकांना आवाहन केले की जे अगदी जवळचे नातेवाईक आहेत त्यांनी डीएनए सॅम्पल द्यावं, तर ते लोक तिथे येऊन डीएनए सॅम्पल देतायत आणि त्याचसोबत ज्या बॉडीज सापडल्या आहेत त्यांचे डीएनए मिळवून मग ते मॅचिंग केले जातील। बरं, या प्रोसेसला समजा आज हे सॅम्पल गोळा केले तर साधारण तुम्ही म्हटल्याप्रमाणे 2 ते 3 आठवडे लागतात, त्यामुळे तोपर्यंत हे सगळं जतन करून ठेवणं किंवा हा इतका वेळ मध्ये जाईल, म्हणजे जे कोणी ही बातमी बघत असतील त्यांचे नातेवाईक असतील तर त्यांना प्रतीक्षा आहे की आम्हाला आमच्या नातेवाईकांचे मृतदेह नेमके कधी मिळणार, तर साधारण किती वेळ जाईल? साधारणतः 2 आठवड्यांचा पिरियड आपल्या लक्षात घेतलाच पाहिजे, कारण कसं आहे की डीएनए आयसोलेट करून डीएनए लॅबोरेटरीमध्ये प्रोसेसला जो काही वेळ लागणार तो लागणारच आहे। पण हे जे काही राहिलेले अवयव आहेत किंवा राहिलेले जे काही उती असतील आहेत, तर ते नातेवाईकांपर्यंत देणं आपल्याला जोपर्यंत त्याची ओळख निश्चित होत नाही तोपर्यंत आपल्याला ते देता येणार नाहीत। बरोबर, मग कोणकोणत्या अशा परिस्थितीमध्ये म्हणजे ही डीएनए टेस्टिंग आहे ते या आत्ताची जी काही परिस्थिती उद्भवली त्याच्यामध्ये तर ही पद्धती किंवा ही प्रोसेस तर उपयोगी पडतेच आहे, मात्र आणखीन कुठे कुठे त्याचा उपयोग होऊ शकतो? कारण या आधीचे असा तुमचा काही अनुभव की या परिस्थितीमध्ये हे डीएनए मॅचिंग किंवा टेस्टिंग करण्यात आलेलं होतं आणि असे तुमचे काही अनुभव? या सर्वात कॉमनली यूज याचा हा पॅटर्निटी टेस्टिंग मध्ये होतो। म्हणजे एखादा माझा आहे का नाही, वडील दावा करतात की शक्यतो रे बाळ माझं नाहीये, अशा परिस्थितीमध्ये किंवा हॉस्पिटल्समध्ये बाळ मिसप्लेस झाल्याची शक्यता असते, तिथे आयडेंटिफिकेशनसाठी आई आणि वडील कोण आहे नेमके ह्यासाठी, किंवा एखादी मिसिंग व्यक्ती असेल, गोंधळामध्ये बरीचशी छोटी बाळं हरवली जातात, तर अशा केसेसमध्ये सुद्धा अशा प्रकारचं डीएनए टेस्टिंग किंवा क्रिमिनल केसेसमध्ये सुद्धा फॉरेन्सिक एक्सपर्ट्स याचा वापर करतात आयडेंटिफिकेशनच्या दृष्टिकोनातून। आता कोणाचा मृतदेह कुठला आहे किंवा त्यांची ओळख पटवण्यासाठी ही डीएनए टेस्टिंग हा एक शेवटचा पर्याय आहे का? नाही, हा शेवटचा पर्याय म्हणता येईल जिथे आपल्याकडे बाकी काहीच शिल्लक नाहीये। म्हणजे कधी कधी तुम्हाला कपड्यावरून सुद्धा लोकांची आयडेंटिफिकेशन करता येते, कधी कधी त्यांचे दाताचे रिमेन्स जे असतात किंवा काही स्पेशल प्रोसिजर्स केलेले असतील किंवा त्यांच्या शरीरावरती काही विशिष्ट अशा प्रकारचे खुणा असतील,
मात्र तसे अवयव उपलब्ध होणं गरजेचे आहेत. ते जर तसे नसले तर शेवटचा पर्याय हा डीएनए फिंगरप्रिंटिंगचाच आहे. बरं. काय याच्यामध्ये ॲडव्हान्स टेक्निक आहे की अगदी म्हणजे मृतदेह अतिशय जळलेल्या म्हणजे समजा 80% किंवा 90% किंवा 100% पूर्ण जळलेल्या स्थितीत जरी असला तरी सुद्धा डीएनए मिळवता येतो, हे काय टेक्निक आहे? कधी कधी हे खरोखर डिफिकल्ट होऊ शकतं. जर समजा पूर्णपणेच जळलेलं असेल, खाक झाले असेल सगळं, तर डिफिकल्ट जातं. पण जरी अगदी छोटासा तुकडा जरी बोनचा मिळाला तरी त्यातून आपल्याला डीएनए एक्स्ट्रॅक्ट करता येऊ शकतं. आणि ते जरी फार कमी असलं तरी त्यापासून अँप्लिफिकेशनची एक टेक्निक आहे ज्याला म्हणतात पीसीआर, पॉलिमरेज चेन रिॲक्शन नावाची टेक्निक आहे, ज्यापासून आपल्याला त्या डीएनएला कितीतरी पटींनी जास्त प्रमाणात वाढवता येतं आणि ते आपल्याला टेस्टिंगसाठी वापरता येतं. बरं, म्हणजे आता हाडाचा तुकडा मिळणं गरजेचं आहे का या टेस्टसाठी? हा, हाड किंवा दात किंवा शरीराचा कुठलाही अवयव तिथे जो असेल, आता आपल्याला जेवढे काही तिथे अवयवाचे भाग पडलेले असतील ते सगळे गोळा करून त्या प्रत्येकाचं अनालिसिस करावं लागणार आहे. कारण तुम्हाला नक्की माहिती कुठला कोणाचा असणार आहे, त्यामुळे सगळ्यांचंच आपल्याला अनालिसिस करून ठेवायला लागणार आणि ते सगळे प्रोफाईल जे आहेत ते शेवटी नातेवाईकांच्या प्रोफाईल सोबत मॅच करावे लागतील. 250 पेक्षा जास्त सॅम्पल्स आहेत, तर हे किती गुंतागुंतीचं, किती किचकट असू शकतं की एकत्रितरित्या त्यांचे नातेवाईकांचे समजा 250 किंवा जास्त सॅम्पल्स आली आहेत आणि ज्या बॉडीज आहेत आता त्यांचे 250 सॅम्पल्स किंवा त्याच्याही पेक्षा जास्त, तर हे सगळं किती गुंतागुंतीचं असेल ही प्रोसेस? गुंतागुंतीची निश्चित आहे, पण कसं आहे ना की आता जे तंत्रज्ञान आहे याच्यामध्ये खूप फास्ट आपल्याला हे करता येऊ शकतं. ऍट अ टाइम सगळ्यांचे सॅम्पल्स आपल्याला प्रोसेस करता येऊ शकतात. त्याच्यामुळे ते गुंतागुंतीचं जरी असलं तरी साधारणतः 2 ते 3 आठवडे, कधी कधी फार जर हे झालं तर 4 आठवड्यांपर्यंत, जर नातेवाईक उपलब्ध नसतीलच, त्याला उशीर लागला तर 4 आठवड्यांपर्यंत वेळ लागू शकतो. अदरवाईज ऍट अ टाइम सगळी प्रोसेस करता येऊ शकतात. बरं, या टेस्ट कुठल्याही लॅबोरेटरीजमध्ये करता येतात किंवा त्याची काही स्पेसिफिक सेंटर्स आहेत, केंद्र आहेत, आणि ती कुठे कुठे? आपल्या इथे भारतामध्ये फॉरेन्सिक लॅबोरेटरीज आहेत. जवळपास प्रत्येक डिस्ट्रिक्ट प्लेसला एक फॉरेन्सिक लॅबोरेटरी असते. याच्या व्यतिरिक्त ज्या डीएनएच्या टेस्टिंग लॅबोरेटरीज आहेत ऑल ओव्हर इंडिया, जसं मेडजिनोम नावाची एक टेस्ट हे आहे, लॅबोरेटरी आहे, युरोफिन्स नावाची आहे, तर ह्या लॅबोरेटरीज मध्ये सुद्धा ह्या टेस्ट केल्या जाऊ शकतात. सीडीएफडी आहे हैदराबादचं, सेंटर फॉर डीएनए फिंगर प्रिंटिंग. त्याच्यानंतर सीसीएमबी आहे, सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं सेंटर फॉर डीएनए फिंगर प्रिंटिंग हे सर्वात मोठं सेंटर आहे आणि ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं आहे. त्याच्यामुळे तिथे अशा प्रकारच्या टेस्ट ह्या फास्ट होऊ शकतात. बरं, आता हा अपघात अहमदाबादमध्ये झालाय, तर मग त्याला जवळपासचं कुठलं केंद्र असेल किंवा ह्या लॅबोरेटरीज असतील की जिथे एका लॅबोरेटरीमध्ये होणं शक्य आहे का हे सगळं टेस्टिंग? कदाचित त्याला बहुतांशी बऱ्याच लॅबोरेटरीमध्ये आपल्याला पाठवायला लागेल, कारण ऍट अ टाइम लॅबोरेटरीचं कॅपॅसिटी किती आहे, किती मशीन्स आहेत, मॅन पॉवर काय, ह्यानुसार हे सगळं ठरेल. त्यामुळे बऱ्याचशा लॅबोरेटरीज आयडेंटिफाय करायला लागतील. तर मला असं वाटतं की फॉरेन्सिक लॅबोरेटरीज यांचं नेटवर्क ऑल ओव्हर इंडिया आहे, तर त्या लॅबोरेटरीचा फायदा निश्चित त्याच्यामध्ये घेता येईल आपल्याला. एक प्राथमिक स्टेज ह्याच्यामध्ये अशी असेल की सॅम्पल मिळवणं, ते घेणं, ते लेबलिंग करणं आणि ते पुढे प्रोसेससाठी पाठवणं, याला साधारण किती वेळ लागेल? साधारण 1 दिवसामध्ये प्रक्रिया व्हायला काहीच हरकत नाहीये. म्हणजे जे काही रिमेन्स इथे आहे सगळे तुम्ही गोळा करणार असणार आहात. ते गोळा केल्यानंतर लॅबोरेटरीमध्ये जर वेळेत पोहोचले तर 1 दिवसामध्ये डीएनए एक्स्ट्रॅक्शन किंवा मॅक्सिमम 2 दिवस डीएनए एक्स्ट्रॅक्शन करता येऊ शकतं. बरं, फक्त एक्स्ट्रॅक्शनसाठी 1 दिवस लागेल, मात्र हे मॅचिंगसाठी 2 ते 3 आठवडे वेळ लागेल का? त्याचं प्रोफाइलिंग ज्याला आपण म्हणतो किंवा फिंगरप्रिंट आणि नकाशा ज्याला आपण म्हणतोय तो करायला साधारण 2 दिवस आणि त्याच्यानंतर मग मॅचिंगला साधारण आणखी 2-1 दिवस असा मिनिमम पिरियड जर लक्षात घेतला तर हा 1 ते 2 आठवड्यांपर्यंत जाऊ शकतो. 2 आठवडे हा स्टँडर्ड पिरियड आपण समजतो. एखाद्याचं समजा डीएनए सॅम्पलच मिळालं नाही किंवा एक्स्ट्रॅक्टच करता आलं नाही, तर मग त्याच्यासाठी काय पर्याय असू शकतो का? त्या केसमध्ये मग बाकीच्या ज्या काही पद्धती आहेत, जसं जर काही दातांचे हे अवयव दात असतील किंवा कुठला शरीराचा भाग मिळाला असेल ज्याच्यावरती स्पेसिफिक आयडेंटिफिकेशन मार्क्स आहेत, पण ते फार किचकट आणि डिफिकल्ट गोष्ट आहे. डीएनए फिंगरप्रिंटिंग जर शक्यच नसेल तर फार डिफिकल्ट होतं. मग त्या केसमध्ये रोल आउट पद्धतीनं, म्हणजे विमानामध्ये किती लोक होते आणि किती लोकांचं आयडेंटिफिकेशन झालं, ह्यानुसार जे काही 1-2 राहिलेले असतील त्यांचं आयडेंटिफिकेशन त्या पद्धतीनं होऊ शकतं. बिलकुल. त्यामुळे आत्ताच्या या अपघात परिस्थितीमध्ये डीएनए टेस्टिंग करणं ही एक महत्त्वाची गरज आहे. त्याच्याशिवाय या मृतदेहांची ओळख पटवता येऊ शकणार नाहीये आणि म्हणूनच या प्रोसेसला 2 ते 3 आठवडे, मात्र हे सगळं ओळख पटेपर्यंत ते मृतदेह तसेच हॉस्पिटलमध्ये ठेवावे लागणार आहेत आणि ते 250 पेक्षा जास्त आहेत. त्यामुळे त्याची सुद्धा कॅपॅसिटी किती असेल किंवा काय, ते कसे ठेवावे लागतील, त्यांच्यासाठी काही वेगळी सोय करावी लागेल, कारण डीएनए टेस्ट रिपोर्ट येईपर्यंत हे त्यांच्या नातेवाईकांकडे देणं मुश्किल आहे. अगदी बरोबर. हे सॅम्पल्स आपल्याला स्टोअर करावे लागतील आणि स्टोअर केल्यानंतर जोपर्यंत त्याचं आयडेंटिफिकेशन कम्प्लीट होत नाही तोपर्यंत आपल्याला ते हँडओव्हर पण करता येणार नाहीत.
त्याच्यामुळे सर्वात महत्वाची गोष्ट आता असणार आहे की सगळे सॅम्पल्स व्यवस्थित पद्धतीनं गोळा करून सगळ्यांचं डीएनए एक्स्ट्रॅक्ट करून त्याचं प्रोफाइलिंग तयार करून ते रेडी ठेवणं, सोबतच जे काही नातेवाईक आहे त्यांचं डीएनए करून त्यांचंही प्रोफाइलिंग तयार करणं, मॅचिंग हे नंतर होईल. बरं, आधी प्रोफाइलिंग ही एक स्टेप आहे आणि त्याच्यानंतर मॅचिंग ही दुसरी स्टेप आहे. किती स्टेप असतात याच्यामध्ये? अगदी डीएनए एक्स्ट्रॅक्शन पासून ते अगदी फायनल रिपोर्ट येईपर्यंत 3च स्टेप्स आहेत. म्हणजे बेसिकली डीएनए एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर त्याचं आपण प्रोफाइलिंग करणार, ज्याला आपण डीएनए फिंगरप्रिंट म्हणतो, ज्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीचं जे काही युनिक डीएनए आहे त्याचा प्रोफाईल तयार केला जातो. आणि तसंच नातेवाईकाचं सॅम्पल घेतल्यानंतर त्यांचा सुद्धा प्रोफाईल तशाच पद्धतीने तयार केला जातो. आणि जिथे हे मॅच होतात एक्झॅक्टली तिथे आपण म्हणतो की ते त्या व्यक्तीचं आहे. म्हणजे नातेवाईकांशी जेव्हा आपण मॅच करतो त्यावेळेस त्या व्यक्तीची ओळख आपल्याला निश्चित करता येऊ शकते. बिलकुल डॉक्टर, खूप धन्यवाद, तुम्ही ही सगळी माहिती दिलीत डीएनए टेस्ट संदर्भातली आम्हाला, त्याबद्दल धन्यवाद. तर सध्या ही डीएनए टेस्टची प्रोसेस जी सुरू आहे, जी अहमदाबादमध्ये जे कोणी या विमान दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेत त्यांच्या डेड बॉडीज ठेवलेल्या आहेत, मात्र त्यांचं डीएनए एक्स्ट्रॅक्शन करणं महत्त्वाचं आहे. त्यांच्या नातेवाईकांना आवाहन करण्यात आले, तुम्ही या, तुमचे डीएनए सॅम्पल्स द्या आणि मगच ते त्यांची टेस्ट रिपोर्ट आल्यानंतर मग कळेल की कोण कोणाचे नातेवाईक आहेत आणि मगच त्यांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या हाती सुपूर्द करता येणार आहेत. आणि त्यासाठीच ही डीएनए टेस्ट महत्त्वाची आहे, ज्याची आपण आता माहिती घेतली.